पंकजाताई ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेला, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज मोठी गर्दी या मोर्चामध्ये दिसते. सत्याचा मोर्चाचा आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असं म्हणावं. मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी ज्याला आपण लोकशाहीचा लोकांना म्हणतो ते परस्यू केलं पाहिजे की लोकसभा टू विधानसभाच्या निवडणुकीत लोकसभा टू विधानसभेमध्ये 85 लाख मतं कुठून काढली, एकेका घरात 400 मतं कुठून आली, नवी मुंबईच्या आयुक्ताच्या घरात किती मतदार आहेत, सुलभ शौचालय किती मतदार आहेत आणि निवडणूक कशी जिंकली गेली. मला असं वाटतं आमच्या निवडणूक आयोगावरती आक्षेप आहे. त्यांनी एकदा उत्तर द्यावी किंवा निवडणुकीची मतदार यादी करावी. नक्कीच आज तुम्ही रस्त्यावर उतरलात, ही सगळी दृश्य तुम्ही पाहिली, लोकांना तुम्ही पाहिलं, लोकांचा जो रोष आहे निवडणूक आयोगाविरोधातला आणि जी गर्दी झालेली आहे त्याला पाहून भविष्यातल्या निवडणुकामध्ये काय निकाल येतील असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की त्यांनी निवडणूक यादी तर नीट केली. लोकसभेला जसे निकाल लागले होते 400 पार ते 204 गेले होते तसाच निवडणुकीचा निकाल लागेल. नक्की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत, त्यामुळे बरीचशी उत्सुकता आहे काय बोलणार आहेत. आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी आता शड्डू टोकलाय, रस्त्यावर उतरले शिवसेना मनसे असं म्हणावं. उतरायलाच पाहिजे कारण हा मतदारांचा म्हणजे मतदारांना फसवत आहे. मतदार कोणाला मतं देतो आणि ती मतं जात आहेत असं होऊ शकत नाही ना. एखादा मतदार विश्वासाने मतदानाला लावतो, तो लाईनमध्ये उभा राहतो आणि तुम्ही जर असं सगळं केलं तर त्याला काही निवडणुकीला अर्थच राहतो. सो तुम्ही मतदार यादी नीट करा आणि मतदान करा. नक्कीच निवडणुका होऊ देणार शिवसेना मनसे, निवडणुका होऊ देईल भविष्यातल्या. वाटतं की आजची गर्दी बघून जे मतदार यादी नीट करायचं त्यांच्या डोक्यात येईल. जे मतदार आहेत, जे मतदान करतात त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मला त्यांना पहिलं पण तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्ही हा जो विषय आहे तो आज बंद करू नका. आजच्या दिवसापुरती न्यूज चालवू नका. शोधून काढा, जसं आम्ही शोधतोय तसं तुम्ही शोधा की तुमच्या मतदारसंघात कुठे फ्रॉड झालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून मतदार याद्या साफ करूया. नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आणि मतदार याद्या साफ व्हायला हव्या, जे दुबार नावं आहेत ती कमी व्हायला हवीत अशी सुद्धा मागणी त्या करतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.